आज 6 डिसेंबर सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन करतो। आणि आज आपण बघतोय की घरकुलमध्ये मागील अनेक वर्षापासून असणारा पाण्याचा प्रॉब्लेम जो या ठिकाणी जी सिडकोकडून पाण्याची लाईन आली होती आणि ती लाईन 1.5 इंचाची असून त्या एका लाईनवर 7 ते 8 बिल्डिंगचं पाणी या ठिकाणी त्यांना मिळत होतं आणि त्यामुळे पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने होत होता। आणि त्यामुळं या ठिकाणी आपण आज आमचे सोसायटीचे पदाधिकारी असतील, कमलाकर जे असतील, पाडेकर जे असतील, माऊली असतील, हे सर्वजण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांना जाऊन या ठिकाणी भेटलो आणि त्यांच्यासमोर ही असणारी परिस्थिती त्यांना या ठिकाणी दाखवली। या मुख्य रस्त्याकडून येणारी जी पाण्याची लाईन आहे ती या ठिकाणी येऊन टी होत होती आणि त्याच्यामुळे या 18, 19, 20 आणि 21 आणि पाणी पुरवठा सुरळीत व्यवस्थित व्हावा यासाठी या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांची मतं घेतलीत की कशा पद्धतीनं या जर टाकीतलं पाणी आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडच्या बिल्डिंगला म्हणजे 8 बिल्डिंगला जवळपास हा पाणी पुरवठा एका लाईनवरून होत होता, त्याला 2 लाईन केल्या व्यवस्थित पाणी पुरवठा होईल, सगळ्यांना मुबलक पाणी मिळेल। जे सिडकोकडून येतं पाणी कमी दाबाने येत असतं, पूर्ण खारघरची समस्या आहे, परंतु ही समस्या आमच्या इथे प्रकर्षाने जाणवत होती आणि ही समस्या या ठिकाणी सुटावी याच्यासाठीचा प्रयत्न या कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेला आणि म्हणून आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो। आपण बघतोय या ठिकाणावरून आपण पाण्याच्या लाईनची नवीन लाईन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरुवात आहे। येणाऱ्या काळामध्ये यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे ती लाईन फक्त त्या तिकडच्या ज्या 14, 15, 16, 17 या बिल्डिंगसाठी असणारी लाईन, त्याचप्रमाणे इकडे 18, 19, 20 आणि 21 या बिल्डिंगसाठीची जर वेगळी लाईन झाली तर यांना व्यवस्थित पाणी पुरवठा होईल आणि मुबलक पाणी मिळेल। अशा प्रकारची आमची समस्या यातून दूर होईल अशा प्रकारचं या आमच्या सगळ्या कमिटी मेंबरचं आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच ही परिस्थिती या ठिकाणी व्हावी आणि आमच्या महिला भगिनींना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कारण सातत्यपूर्ण आमच्या या सगळ्या महिला भगिनी असतील ह्या आमच्या सोबत येऊन त्या ठिकाणी सिडको ऑफिसमध्ये त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना घेराव केला आणि त्यांच्या हे निदर्शनास आणून दिलं की हा पाण्याचा प्रश्न आमचा लवकरात लवकर सुटावा आणि त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न माझ्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी केला आणि आज त्याला या ठिकाणी यश येतंय। या ठिकाणी आम्ही नवीन पाण्याची लाईन टाकतोय आणि येणाऱ्या काळामध्ये हा पाण्याचा प्रश्न आमचा निश्चितच सुटेल अशी या ठिकाणी आम्हाला आशा वाटते। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीत अभिवादन करतो। मी मातूच्या सोसायटीच्या कार्यकारिणीचे एक सदस्य आहे आणि मातूच्या सोसायटीमध्ये नेहमी पाण्याचा हा प्रॉब्लेम नित्यनियमाने कमी दाबाने पाणी पुरवठा होता आणि लोक त्या सारखे तक्रार करत होते आणि या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सोसायटीने नेहमी सिडकोकडे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नासाठी समीर साहेब यांनी मोलाची मदत झाली। त्यांनी नेहमी पाणी पुरवठा त्यांनी नेहमी सिडकोकडे याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज या सोसायटीमध्ये जी टी टाईपची पाईपलाईन होती ही टी टाईपची पाईपलाईनच्या ऐवजी एक सिंगल पाईपलाईन टाकण्याचं नियोजन सिडकोने केलेलं आहे आणि याला आम्हाला समीर कदम साहेब यांच्या प्रयत्नाने ते यश मिळालेलं आहे। आज आमच्या सातत्याने पाणी पुरवठ्याच्या मागणी आम्ही करत होतो। आमच्या घरकुलच्या वतीने सन्माननीय अध्यक्ष, सेक्रेटरी व सदस्य यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून आमचे नगरसेवक श्रीयुत समीर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या इकडे जो पाण्याचा प्रश्न सातत्याने निर्माण झालेला होता तो आज निमित्ताने आज या पाण्याची नवीन लाईन आम्हाला ज्या सिडकोच्या माध्यमातून जे देण्याचं काम आमचे सन्माननीय नगरसेवक साहेब यांनी दिल्याबद्दल आमच्या सोसायटीच्या वतीने व सिडको अधिकाऱ्यांच्या यांना आमच्या वतीने सर्वांना मी अभिनंदन व्यक्त करतो। येणाऱ्या या योजनेसाठी आम्हाला सातत्याने पाणी भेटेल ही आशा बाळगतो आणि सोसायटीच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।